जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा गावात विविध नागरिक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। गावातील अनेक नागरिकांची अवस्था अत्यंत खराब असून पक्के रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पावसामुळे रस्त्यांवर सर्वत्र पाणी आणि चिखल साचत असल्याने नागरिकांना अक्षरशः चिखल तुडवत ये-जा करावी लागत आहे। याचा सर्वाधिक फटका शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत असून त्यांनाही याच चिखलातून मार्ग काढत शाळेत जावे लागत आहे। विशेष म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेच्या ठिकाणी म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले। गावातील समस्या मांडायच्या की आधी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पाण्यातून मार्ग काढायचा असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। ग्रामसभेत गावातील इतर समस्या मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांना या परिस्थितीमुळे आंदोलन करावे की प्रशासनाकडे समस्या मांडाव्या असा प्रश्न निर्माण झालाय। गावातील रस्ते, पाणी साचण्याची समस्या तसेच विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। आपण आहोत चिंचखेडा तवा या गावामध्ये। आपण बघू शकतो की समोरच्या दृश्यामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक आहे आणि या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर सर्व गटरी ह्या ब्लॉक झालेल्या आहेत। याच्याकडे परिपूर्ण ग्रामपंचायत प्रशासक दुर्लक्ष करते। तर या परिसरामध्ये खूप गटरी जाम झालेल्या आहेत। तर आपल्या समोर काही महिला आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत। काय समस्या काय आपली? इतके डास पडले मी डायरेक्ट आजारी पडून गेली पण कोणीच पास नाही आला। डायरेक्ट इतका त्रास आहे, चढलं सगळं पाणी, किडे माझ्या घरात चालले, गच्चीच किडे तुंबले असे जाऊन शनिवार हे बघ किती गड आहे पुरी भरेल। एवढं पुरं गाव जातं पण इडून पण तरी बी दाम देत आणि 1.5 महिना झाले द्यायला पाहिजे ना। 8 दिवस गंमत पाहते, 15 दिवस पाहते, 1 महिना झाला, 1.5 महिना उराला पण कोणी पाहिजे एवढं। तर काही अंतरावरच छत्रपती शिवरायांचं स्मारक आहे आणि त्या परिसरामध्येच आपण बघितलं तर खूप काही गडरी इथं साचलेल्या आहेत। बरंच काही महिलाची समस्या आहे की इथं भरपूर दिवसापासून पाऊस होतोय पण इथं खूपच पाणी तुंबलेलं आहे। तर लोक नागरिक त्रस्त झालेले आहेत। तर किती दिवसापासून पाणी साचलेलं आहे आणि ग्रामपंचायतीच्याकडे पाणी पडतोय इथं झाड लोक पाणी तुमतंय मागे राहिलो, किडे डायरेक्ट वर चालले। ग्रामपंचायतकडे गेले होते आपण, सरपंच प्रशासक म्हणून काम करतात आपल्या गावामध्ये। ग्रामसेवकाला भेटले होते। ग्रामसेवक येतो पाहून खड्डा करून वापस चालला जातो। आता येऊन बी 8-15 दिवस झाले, काय करलं नाही, खड्डा करलं चालल्या राहिले। 10 फूट खड्डे 10 फूट खड्डे पोरगा पडला खड्डा करल्यावर पाणी तरी साठवईल, डास पडतील का? तर इथं या परिसरामध्ये पाणी तुंबल्यामुळं हा गावाचा प्रमुख रोड आहे आणि या रोडाच्या साईडलाच काही खड्डे सुद्धा झालेले आहेत। तर याच्यामुळं अपघात सुद्धा होत आहेत गावामध्ये। तर याच्याकडं परिपूर्ण प्रशासक ग्रामपंचायत दुर्लक्ष करतंय। अशा प्रकारे इथं पाणी साचलेलं आहे, त्यामध्ये जंतू सुद्धा पडलेले आहेत। याच्यामुळं गावामध्ये बिमारीचं 5 फूट खड्डे म्हणाय। इथं 5 फूट रोडाच्या साईडलाच 5 फूट खड्डे खणले गेलेले आहेत। त्या खड्ड्यामध्ये काही दिवसापूर्वी एक अपघात सुद्धा झालेले आहेत। तर त्या परिसरातले काही नागरिकच आपल्या सोबत आहेत। किती दिवसापासून पाणी साचलेलं इथं? 2 महिने झाले, बरसात लागते इथं। ग्रामपंचायत समोर सर्व गावकरी नागरिक जमलेले आहेत। या ग्रामपंचायतच्या समोरच आपण ते दृश्य बघू शकतो की डोंगर कमीत कमी गाडीचे टायर दुखतील असं पाणी इथं साचलेलं आहे। या ग्रामपंचायतच्या समोरच आपण बघू शकतो की असे हाल झालेले आहेत। तर आपण बाकीचं जर गाव बघितलं तर सर्व गावामध्ये खूप काही पाणी साचलेलं आहे। गडरीमध्ये पाणी साचलेलं आहे, मंदिरासमोर पाणी साचलेलं आहे। छोटे छोटे मुलं आहेत, त्यांना शाळेत जायला त्रास होतोय। शाळेसमोर तेवढं इतकं पाणी साचलेलं आहे। अशा गावामध्ये चिंचखेडात या गावामध्ये खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे। या गावाकडं संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामसेवक सर्व गावाकडे दुर्लक्ष चाललेलं आहे। तर याच्यासाठी कुठेतरी आज नागरिक आपल्याला जमलेले दिसतात। सर्व ग्रामपंचायतवर सर्व नागरिक आलेले आहेत। तर आपण डायरेक्टली नागरिक यांच्या सोबतच बोलणार आहोत। नमस्कार, आपण चिंचखेडा तवा या ग्रामपंचायत समोर अख्खे गाव जमलेले आहेत। काय समस्या काय आपली?
आज रोजी ज्या ग्रामपंचायतने आपल्या समोर गावासमोर मांडली की ग्रामसभा घ्यायची, पण ग्रामसेवासाठी जी काही नागरिक उपस्थित आहे तर ती इथली दृश्य बघून अक्षरशः ग्रामस्थांनी कुठे थांबायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण ग्रामस्थ इथं पाण्यामध्ये बसून आंदोलन करायचे का लोकांचे प्रश्न मांडायचे हा प्रश्न डोळ्यासमोर लोकांचा निर्माण होतोय आणि याकडे ग्रामपंचायत प्रशासन यांचं अजिबात लक्ष नाहीये. 2 दिवसावर आता इथं 15 ऑगस्ट दिली इथं ध्वजारोहण केलं जातं, परंतु जिथं जे काही मुलं शाळकरी मुलं येणार आहेत ते कुठं राहतील, त्यांनी इथून बसून ध्वजारोहण करायचं का कुठं करायचं हा सुद्धा प्रश्न लोकांसमोर निर्माण झालेला आहे. आणि सुरक्षतेच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने सुद्धा पूर्णपणे गावाकडे दुर्लक्ष करण्यात येतंय. याच्याकडे तातडीने प्रशासन ग्रामपंचायत कसं लक्ष घालतील यासाठी पूर्व गावकरी आज इथं उपस्थित राहिलेले आहेत. तर त्यासाठी परिपूर्ण ज्या काही पद्धतीने आपण समस्या मांडतोय त्या समस्या कितीपर्यंत गांभीर्याने आता घेतात याकडे सर्व गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर ही प्रत्येकच गावातील प्रत्येक नागरिकाची समस्या झालेली आहे. तर आपण बरेचसे काही लोक आहेत अजून त्यांच्यासोबत आपण बोलणार. आपल्याला काय वाटतं की ग्रामपंचायत काम करत नाहीये गावामध्ये? आपल्याला एकच म्हणायचंय, ग्रामपंचायतने एकदम सुसज्ज काही ज्या सुविधा त्या नकोय. गावाचे जे सामान्य प्रश्न आहे, गटारीचे प्रश्न आहे, गावामध्ये गटारी नाहीये, संत ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर तिथं गटारीचं पाणी जातंय, त्याच्यानंतर पिण्याचं पाणी मिळत नाहीये. तर आपण तुम्हाला आता गावामध्ये या संपूर्ण गावामध्ये लाईव्ह पोस्टकास्टिंग करू आलेले सर्व लोक दाखवू. कारण कसं आहे, इथं आरोचं पाणी नाही पाहिजे आम्हाला, जे आमच्या हक्काचं पाणी ते पाहिजे. 5 वर्षापासून कामं झाले ग्रामपंचायतमध्ये, पण काही कामं अशी झाली की त्या कामांचं बिल आहे फक्त. मुळात मेन जे ग्राउंड लेवलला काम झालेलं नाही एवढं सांगायचंय. स्विमिंग पूल तयार केलं म्हणजे अजून तुम्हाला आता गावामध्ये आम्ही फिरणार आहे, बरोबर. आम्ही गावातले गावकरी आहे, बरोबर. तर ज्या ज्या ठिकाणी असे सर्व गोष्टी घडलेल्या आहे म्हणजे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे त्या संदर्भात आपण आता बोलणार आहे. तर हे होते गावातील सर्व नागरिक. बरेचशे दिवसापासून गावामध्ये पाऊस चाललेला आहे. या पावसामुळे अनेक लोकांना समस्या निर्माण होते. ग्रामपंचायत प्रशासक याकडे दुर्लक्ष करून आहात. तर सर्व गावकरी आज त्रस्त झालेले आहेत आणि ग्रामपंचायत समोर आपल्याला जमलेले सर्व मंडळी खूप रागामध्ये दिसत आहेत. तर नमस्कार, मी मोहन जोशी. सुद्धा म्हणताना तुमच्या अशा कशा गल्या आहे काही सोयनी संडासले पण डबा घेऊन जाणं पडतं. पाणी येत नाही, 1 महिना 15 दिवस पाण्याच्या सोयी काही नाही. जंतू पळसर अंगावरती पाणी घ्या, तेच पाणी द्या. विचारच करते नाही असं कसं आमच्या घरी नातेवाईक येतानी, नातेवाईक आले की म्हणता या चाऱ्या मोऱ्या पावती येतानी आमच्या घरी मुक्कामी थांबताना गडारी करताना चांगल्या गडारीनं पाणी वाहत राहतं, इकडे तिकडे फुटतं, लेकरं पाय भरतात, मच्छर पडतात, गले होतानी. सरपंचाला सांगलं की अटक येतो. नातेवाईक येतानी गरम चौक गावात फिरत नाही, फक्त घरपट्टी पाणपट्टी पाहिजे, गरम चौक नाही. तर ग्रामपंचायतला आताच काही दिवसापूर्वी जार निघालेला आहे की जारानुसार जर बघितलं तर प्रत्येक ग्रामपंचायतला वार्षिक 90 लाख रुपयाचा हा निधी ग्रामपंचायतला पोहोचणार आहे आणि हा निधी जो आहे तो पूर्ण गावावर खर्च व्हायला पाहिजे. तर आपण बघू शकतो की ह्या ज्या महिला इथं जमलेल्या आहेत यांच्या आपण जर समस्या ऐकल्यात, समजून घेतल्यात तर गावाच्याच प्रश्न आहेत की खूप काय आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, जोरामध्ये पाऊस येतो, त्यामुळं गावामध्ये पाऊस साचलेलं असतं, त्याच्यामुळे मच्छर तयार होतात. त्यानंतर डेंग्यूचा सुद्धा काही प्रमाणात मलेरियासारखे आजार उमटू शकतात. त्यासाठी खूप काही समस्या गावामध्ये निर्माण होते. तर ह्या होत्या आपल्या गावकरी संपूर्ण महिला, त्यांच्या सर्व समस्या आपण समजून घेतल्यात. अजून काय मागणी आहे आपली ग्रामपंचायतकडे? गावाची सुधारणा, काही गटारी, पाणी, सगळ्याच्या सुधारणा दारी घेऊन जातील. नमस्कार, मी मोहन जोशी. आपण बघू शकतो की चिंचखेडा तवा ह्या गावामध्ये आपण बघू शकतो की पहिलीचे, दुसरीचे, तिसरीचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थी आज आपण बघू शकतो की अशा रस्त्यावरनं त्यांना जावं लागतंय शाळेमध्ये. शाळेमध्ये जाण्यासाठी सुद्धा यांना रस्ता नाहीये. आज गावातील ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामसेवक या पूर्ण गावाकडे दुर्लक्ष करतायत की आज लहान लहान मुलं आपल्याला गाड्या चिखलातून आज आपल्याला जाताना दिसत आहेत. अशी लहान लहान मुलांना समस्या निर्माण होते गावामध्ये की ग्रामपंचायत परिपूर्ण दुर्लक्ष करते. कोटीशी लाखाशी रुपये आज ग्रामपंचायतमध्ये येऊन पडतो, पण ह्या मुलांसाठी छोटासा रस्ता सुद्धा बनवू शकत नाही. तर त्या आपल्या समोर मुलंच आहे आपल्यासाठी. बाळा, तुम्ही रोज इकडूनच वापरतात का? तुम्हाला रोज चिखलातूनच जावं लागतं.
काय सांगाल तुम्ही, इथं रस्ता बनायला पाहिजे का रोजच चिखलातून जायचं? तर आपण आपला जो व्हिडिओ आहे हा टीव्हीला जाणार आहे. काय सांगाल तुम्ही की हा रस्ता बनायला पाहिजे? रस्ता बनायला पाहिजे ना? तर हे आहे चिंचखेडा तवा गाव. या गावातील छोटेसे विद्यार्थी आहेत, प्राथमिक चिंचखेडा तवा या शाळेचे विद्यार्थी आहेत. यांना रोजच या अशा चिखलातून वापर करावा लागतोय. या मुलांना खूप काही त्रास होतो. याकडं परिपूर्ण ग्रामपंचायत दुर्लक्ष करते.